नमस्कार. आज बनवूया झणझणीत असा आळू वडी रस्सा. आळू वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: हे आळूची पानं घेतलेले, ओवा घेतलाय, धने पावडर, मीठ घेतले, हळद घेतली, जिरे पावडर घेतली, हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलाय, तीळ लागणारे, कोथिंबीर आणि हे बेसन पीठ लागणारे. हिरवी मिरची याला ना वाटून घ्यायचंय. हे ना वाटून झाले. आता बेसन पिठामध्ये ना मसाले घालून देऊ. हे जिरे पावडर घालू, हळद घालायची, चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय, धने पावडर घालायची, ओवा टाकून घ्यायचाय. बेसन म्हणून मी ओवा टाकलाय. एक कोथिंबीर टाकून घ्यायची. तुम्ही वाटणात पण ही वाटून घेऊ शकता. आणि हा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा. जसं तिखट लागतंय तसं टाकून घ्यायचं. हे तेल ना मी गरम केले आणि याच्यात तीळ टाकणार आहे, म्हणजे चव छान येते. थोडे ना तीळ असे फुलले जातात त्याच्यामध्ये. तेल आणि तीळ याच्यात घालून घ्यायचे. हे मिक्स करून घ्यायचंय आणि जसं पाणी लागेल ना तसं टाकून घ्यायचं. याच्यात पाणी टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं. याच्यात ना गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे ना, असं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून झालंय. आता वड्या बनवून. हा शिरांचा भाग ना वरचा काढून घ्यायचा. हा कडक असतो, लवकर शिजला पण जात नाही. हे लाटण ना फिरवून घ्यायचं. ह्या शिरा ना खाली बसल्या पाहिजे, म्हणजे आळू वडी ना छान होते. हे मिक्स केलेलं बेसन याला लावून घ्यायचं. हातानेच लावायचं, म्हणजे ना एकसारखं लागलं जातं ते. बेसन लावून घेतलंय. आता दुसरं पाणी याच्यावर ठेवून द्यायचं असं, आणि त्याला पण बेसन लावून घ्यायचं. मी आता हे पान उलट ठेवलंय, म्हणजे मुडपायला इझी जातं. सगळी पानं ना अशी एका एक ठेवून घ्यायची, बेसन लावून घ्यायचं त्याला. सगळ्या पानांना ना बेसन लावून झाले. आता ह्या दोन्ही साईडने असं मोडून घ्यायचं. याला थोडं थोडंच मोडवायचं. आता ना दुमडून घ्यायचं हे, आणि याचा आता रोल बनवायचा आहे. हा ना रोल बनवून झालाय, आणि ह्या दोन्ही बाजू अशा पिठाने ना चिटकून घ्यायच्या. तर हा रोल उकडून घ्यायचाय, किंवा तुम्ही याला असं कट करून तेलात तळून पण घेऊ शकता. त्या पण चांगल्या खायला लागतात, एकदम कुरकुरीत. कढईमध्ये ना पाणी घेतलंय आणि त्याच्यावर मी हे चाळण ठेवून घेणार आहे, आणि खाली थोडस तेल लावून घेणार आहे. आळूवडी ना चिघटली नाही पाहिजे म्हणून. आणि हा रोल ना याच्यात ठेवून घेणार आहे, आणि त्याच्यावर झाकण ठेवायचंय, आणि 15 मिनिटं याची वाफ काढून घ्यायची. 15 मिनिटांनी ना ते शिजले का चेक करायचं. आळू वडी पण शिजली. आता झाकण उघडून बघू. मस्त अशी शिजली. आता याला ना थंड करून घ्यायचंय, आणि मग कट करून घेऊ. हा वड्यांचा रोल ना थंड झालाय. आता मी त्याला कट करून घेणार आहे. एकदम पातळ स्लाइस मध्ये कट करून घ्यायच्यात ह्या. अजून थोडस गरमच आहे. एकदम परफेक्ट अशा झाल्यात का या. आळू वडी रस्सा. हे रस्स्याचं साहित्य दाखवणार आहे मी पहिल्यांदा, मग वडीचं साहित्य दाखवणार आहे. एक मोठा ना उभा चिरून घेतलेला कांदा घेतलाय, हा वाटण्यासाठी लागणार आहे. टोमॅटो घेतलाय, कोथिंबीर घेतली, हे सुके खोबरे घेतले, आले आणि लसूण घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, गरम मसाला, ही कस्तुरी लाल मिरची पावडर घेतली, मीठ घेतले, जिरी घेतली, हळद घेतली, हा कांदा लसूण मसाले घेतलाय. तव्यावरती ना तेल टाकायचंय. हा कांदा ना भाजून घ्यायचाय. लसूण टाकून घ्यायचं. खोबरे पण भाजून घ्यायचे. खोबऱ्याचा पण कलर चेंज करून घ्यायचा. टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटो पण सॉफ्ट होतवर भाजून घ्यायचाय हा.
हे भाजून झाले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन वाटून घ्यायचे याला. याच्यामध्ये ना थोडीशी ना कोथिंबीर घालून घ्यायची वाटण्यासाठी, म्हणजे चव छान येते. आल्याचा तुकडा घालून घ्यायचा. हा भाजला नव्हता. हे वाटण करून झाले. आता फोडणीची तयारी करू. कढईमध्ये तेल टाकायचं. तेल तापलं का जिरे टाकून घ्यायची. कांदा लसूण मसाला टाकायचा. हळद टाकून घ्यायची. लाल मिरची पावडर टाकायची. कढीपत्ता टाकून घ्यायचा. हा वाटून घेतलेला मसाला टाकायचा. हा तेलावर परतून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत याला ना परतून घ्यायचं. तेल सुटले, मीठ टाकून घ्यायचंय. गरम मसाला टाकायचा. कोथिंबीर टाकून घ्यायची. याच्यामध्ये ना हे कोमट केलेलं पाणी घालून घ्यायचंय, म्हणजे तरी छान येते. आणि एक उकळी काढून घ्यायची. याच्यावरती ना झाकण ठेवून उकळी काढून घेणार आहे. हा रस्सा तयार झालाय. आणि आता ह्या वड्या आहे ना कापून घेतलेल्या याच्यात टाकून घ्यायच्या. आज 5 मिनिटं नाही याला उकळी काढून घ्यायची. हे ना याच्यामध्ये ना रस्सा मुरला पाहिजे. 5 मिनिटं झाली. भाजीला छानपैकी उकळी आली. आळू वडी रस्सा ना तयार झालाय. आता प्लेटिंग करून घेऊ.